हे बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये सेल बघितली होती. सेलचे दोन जे महत्वाचे टाइप आहेत, जो की प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरा जो आहे यूकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये मी क्लिअर केला की प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, बॅक्टेरियल सेल. परंतु यूकॅरियोटिक सेल इज अ मल्टीसेल्युलर. There are two types, plant cell, animal cell. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे की प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. आता प्लांट सेल मध्ये आणि ॲनिमल सेल मध्ये बघत असताना आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. की समजा तुम्हाला असा क्वेश्चन आला की डिफरन्स, असा क्वेश्चन आला की व्हॉट is difference between plant cell and animal cell. आता प्लांट सेल मध्ये आणि ॲनिमल सेल मध्ये आपल्याला डिफरन्स बिटवीन समजून घ्यायचा आहे. तर कशा पद्धतीने समजून घ्यायचा, प्लांट सेल कशा पद्धतीची आहे आणि ॲनिमल सेल कशा पद्धतीचे आहे. आता प्लांट सेल आणि ॲनिमल सेल काय की यूकॅरियोटिक टाइपचे आहे, म्हणजे मल्टी सेल्युलर हायर लेवल ऑफ ऑर्गॅनिझम. आता बॅक्टेरियल सेल मीन्स व्हॉट, सिंगल सेल. काय आहे की सिंगल सेल मीन्स युनिसेल्युलर. आपण याला काय या भाषेत काय म्हणतो की युनिसेल्युलर. आणि यूकॅरियोटिकला काय म्हणतो की मल्टी सेल्युलर, म्हणजे अनेक हायर लेवल ऑफ ऑर्गॅनिझम. आपण जो आहे तो कोणता ऑर्गॅनिझम आहे, हायर लेवल ऑफ ऑर्गॅनिझम आहे. आता डिफरन्स बिटवीन प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मध्ये काय की प्लांट सेल काय की प्लांट सेल इज ऑटोट्रॉपिक आणि ॲनिमल सेल काय की हेटेरोट्रॉपिक. आता ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक तुम्हाला दोन्ही शब्द नवीन असेल किंवा कोणाला माहिती सुद्धा असेल. ऑटोट्रॉपिक्स म्हणजे काय की इट सेल प्रोड्यूस फूड. म्हणजे ही जी आहे ऑटोट्रॉपिक म्हणजे काय की स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. प्लांट सेल काय करते की स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. ॲनिमल सेल काय हेटेरोट्रॉपिक आहे, म्हणजे परपोषी आहे, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहे. प्लांट सेल काय करते की अन्न स्वतः तयार करते. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एक्झाम्पल दिलं मी प्लांटचं की व्हीट, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. आता आपण इथे एक्झाम्पल दिलं की काऊ, गाय, तर ही काय की परपोषी आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे. अशा अनेक एक्झाम्पल आहेत. समजा दुसरं एक्झाम्पल घेतलं मी राईस, इकडे घेतलं एलिफंट, म्हणजे काय करतो की दुसऱ्यावर अवलंबून आहे, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. आता एक मेजर तुम्हाला डिफरन्स बिटवीन समजला की प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मध्ये. आता प्लांट सेल मध्ये काय आहे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो आणि ॲनिमल सेल काय की स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, म्हणजे काय आहे की परपोषी आहे. नंतर की दुसरा पॉइंट डिफरन्स बिटवीन मध्ये दुसरा पॉइंट समजून घ्या की तुम्हाला एक पॉइंट क्लिअर झाला, ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. आता त्याच्यानंतरचा पॉइंट काय की डिफरन्स बिटवीन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. आता आणखी जे ऑर्गनल आहे, ऑर्गनल्स. तसं आता एक मी अगोदर तुम्हाला या ठिकाणी लिहिलं की एक पॉइंट लिहिला की ऑटोट्रॉपिक आणि इकडे लिहिलं हेटेरोट्रॉपिक. आता ऑटोट्रॉपिक म्हणजे काय की स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. हेटेरोट्रॉपिक काय परपोषी. आता असा कोणता ऑर्गनल आहे की तो अन्न तयार करण्याला प्लांट सेलला मदत करतो,
आता बेस्ट ऑर्गनल इथं काय आहे की क्लोरोप्लास्ट. कोणता ऑर्गनल आहे की क्लोरोप्लास्ट नावाचा ऑर्गनल आहे. आता क्लोरोप्लास्ट ॲनिमल सेल मध्ये प्रेझेंट राहणार आहे. सॉरी, प्लांट सेल मध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट राहणार आहे. आणि ॲनिमल सेल मध्ये काय राहणार आहे क्लोरोप्लास्ट अब्सेंट. म्हणजे ॲनिमल सेल का अन्न तयार करू शकत नाही, कारण ॲनिमल सेल का अन्न तयार करू शकत नाही की ॲनिमल सेल मध्ये क्लोरोप्लास्ट अब्सेंट आहे. आणि प्लांट मध्ये क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट. क्लोरोप्लास्ट काय राहणार आहे प्रेझेंट राहणार आहे. म्हणजे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट राहिल्यामुळं प्लांट सेल काय करू शकते की स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते. क्लोरोप्लास्ट स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो. कोणता सेल प्लांट सेल. प्लांट सेल काय आहे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, विथ द हेल्प ऑफ present in there are two chlorophyll, A, chlorophyll B. Chlorophyll A and chlorophyll B is absent. कारण है कि absent रहा है. And there are chlorophyll A and chlorophyll B is there is present with the help of major difference between plant cell and animal cell. Which major difference? Chloroplast is next chlorophyll A, chlorophyll B. Chloroplast absent, chlorophyll A and chlorophyll B is absent. म्हणजे ॲनिमल सेल का करू शकत नाही, कारण त्याच्यामुळे काय करू शकते की अन्न तयार करू शकते. आता अनदर डिफरन्स इज प्लांट सेल and animal cell. Cell wall, that is cell wall present, cell wall present, and cell wall is absent. Cell wall is thing is present but is absent. म्हणजे काय राहणार आहे की प्लांट सेल मध्ये सेल वॉल काय राहणार आहे प्रेझेंट राहणार आहे. आणि ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल थोडीशी काय राहणार आहे प्रेझेंट राहणार आहे, जास्त काही प्रेझेंट राहणार नाही. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये काय डिफरन्स करू शकता तुम्ही. प्रोकॅरियोटिक्स मध्ये मेजर जे डिफरन्स आहे हा जो आहे की जी न्यूक्लियस जो राहणार आहे इनडेफिनेट राहणार आहे. न्यूक्लियस जो आहे की तो इनडेफिनेट आहे, परंतु युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस हा डेफिनेट आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लियस आपण काय म्हणू की त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण डिफरन्स करायला लागलो त्यावेळेस आपल्याला खालचा डिफरन्स लक्षात येईल. आता कसा लक्षात येईल तुम्हाला डिफरन्स की प्रोकॅरियोटिक्स मध्ये जो आहे की प्रोकॅरियोटिक्स मध्ये न्यूक्लियस इज अनडेफिनेट. म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस काय राहणार आहे की अनडेफिनेट राहणार आहे. आणि युकॅरियोटिक मध्ये काय राहणार आहे न्यूक्लियस इज डेफिनेट. हा मेजर फरक आहे युकॅरियोटिक्स मध्ये आणि प्रोकॅरियोटिक्स मध्ये. प्रोकॅरियोटिक्स मध्ये काय की न्यूक्लियस इज डज नॉट बी डेफिनेट and eukaryotics nucleus are definite. There are difference between of prokaryotics and eukaryotics cell.
इम्पॉर्टन्स सम ॲनिमल टाइप्स ऑफ फंगी. आता आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की फंगी जी आहे ही बुरशी जी आहे, बुरशी सुद्धा परपोषी आहे. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला लक्षात येत असेल की तुमच्या खाराला सुद्धा काय लागते, बुरशी लागते, बरोबर. बुरशी लागली तर बुरशी काय की परपोषी आहे, ॲनिमल सारखी. किती काय करणार आहे की दुसऱ्यावर अवलंबून राहणार आहे. Eukaryotics is a different shape and size and physiological property is cell is typical composition, plasma member, cytoplasm, mitochondria, reticulum. हे जे काही सम ऑर्गनल आहे, हे काय सम ऑर्गनल that is definitely shape and function into difference. आता दोन जे डिफरन्स आहे, क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट इज एनिमल सेल इज absent, plant cell is present, सेल वाला है, सेल वाले. अनदर थर्ड डिफरेंस इज वैक्यूल्स. वैक्यूल्स म्हणजे काय आहे, एम्प्टी स्पेस म्हणजे रिकामी जागा. एनिमल सेल मध्ये काय आहे, रिकामी जागा अशी मोठी राहणार, परंतु वैक्यूल्स प्लांट सेल मध्ये काय रिकामी जागा मोठी राहणार आहे आणि एनिमल सेल मध्ये रिकामी जागा छोटी राहणार आहे. का की समजून घ्या की एनिमल प्लांट सेलला एक्सरेटिव्ह सिस्टीम नाही. जसे की आपण आपल्याला घाम येतो, दॅट इज सिस्टीम इज एक्सरेटिव्ह सिस्टीम. आपण जसं की लघवी करतो नाही का, त्याला आपण काय म्हणतो की एक्सरेटिव्ह सिस्टीम. अशी एक्सरेटिव्ह सिस्टीम प्लांट सेल मध्ये नाही, परंतु एनिमल सेल मध्ये आहे. म्हणजे काही जे खराब पदार्थ आहे सेल मध्ये तयार होणार आहे, जे सेल मध्ये खराब पदार्थ तयार होणार आहे, तर ते काय होणार आहे की याच्यामध्ये काय होणार आहे की बंद होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे बाइंडिंग. परंतु याच्यामध्ये काय एक्सरेटिव्ह सिस्टीम असल्यामुळं की याच्यामध्ये काय होणार नाही, ते बाहेर निघा सिस्टीमने म्हणून ते त्याच्यामध्ये राहणार आहे. सम ऑर्गनल दॅट इज कॉमन ऑर्गनल, प्लांट सेल प्रेझेंट अँड एनिमल सेल प्रेझेंट. सम ऑर्गनल फॉर एक्झाम्पल इज अ माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया देयर आर पॉवर हाऊस ऑफ सेल. बोथ सेल आर प्रेझेंट इन माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया काय राहणार आहे की दोन्ही सेल मध्ये प्रेझेंट राहणार आहे. म्हणजे प्लांट सेल मध्ये सुद्धा प्रेझेंट राहणार आहे आणि एनिमल सेल मध्ये सुद्धा प्रेझेंट राहणार आहे. म्हणजे काय की पॉवर हाऊस ऑफ सेल. अनदर कॉमन ऑर्गनल सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन देयर आर बोथ सेल इज प्रेझेंट, प्लांट सेल अँड एनिमल सेल. अनदर ऑर्गनल इज अ लायझोसोम्स. बोथ सेल आर प्रेझेंट. साइटोप्लाझम. बोथ सेल आर प्रेझेंट. Golgi apparatus, both cell are present. Another organelle and present into endoplasmic reticulum आहे. हे काही ऑर्गनल काय राहणार आहे, सारखे प्रेझेंट राहणार आहे. आता आपण काय करू की जे समोरचा पॉईंट आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आता तुम्ही याच्यात काय करायचं की डिफरन्स बिटवीन प्लांट सेल अँड एनिमल सेल कमीत कमी काय करायचं की 4-4, 5-5 पॉइंट जे आहे तो काय करायचं राईट करून घ्यायचं. दोन डिफरन्स बिटवीन लिहिणे तुम्हाला. प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेलचा डिफरन्स बिटवीन काढायचा. प्लांट सेल आणि एनिमल सेलचा सुद्धा डिफरन्स बिटवीन तुम्ही वहीमध्ये लिहायचा.